भारतीय जनता पार्टीचा महापौर हा मुंबई शहरामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होणार असून येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याच्या हेतूने मुंबई शहराचा विकास आणि प्रगती घडवण्याच्या दृष्टिकोनातून आणि मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईच्या महापौर या कार्यरत असतील आणि कायमचं मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणं हे त्यांचं परम कर्तव्य असेल। मुंबईकरांचं जीवन सुकर करणं प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या विजननुसार सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस जी, सन्माननीय उपमुख्यमंत्री पण दुसरीकडे तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला। ठाकरे गटाकडून देखील आता चर्चा सुरू आहे उमेदवारी देण्यासाठी। आव्हान वाटतंय का ठाकरे गटाला? स्वातंत्र्य असतं आणि त्यामुळे ज्यांना ज्यांना उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे ते सर्वच उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात ना। मिळून 118 नगरसेवक आणि नगरसेविका आहेत। 114 आणि त्या 118च्या हा महायुतीला लाभलेला असून पूर्ण आणि स्पष्ट बहुमत हे महायुतीला प्राप्त झालेलं आहे। मनसेचा नाशिक असेल या ठिकाणी युतीला मनसेने पाठिंबा दिलेला आहे। मुंबईतली काही चर्चा आहे का पाठिंबा दिला तर तुम्ही या मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढण्याकरता, मुंबई शहराचा विकास घडवण्याकरता, तसेच मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवण्याकरता जे लोक या ठिकाणी महायुतीला पाठिंबा देऊ इच्छितात, महायुतीच्या बरोबर येऊ इच्छितात, नरेंद्र मोदीजी यांच्या विजननुसार आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करू इच्छितात, त्या सर्वांचं स्वागत आहे। एमआयएमच्या नगरसेवकांचं स्वागत करणार का? 8 नगरसेवक मुंबईमध्ये नाही, अजिबात त्यांचं स्वागत करणार नाही। आमचा त्यांच्याशी कुठलाही संबंध नाही। आम्ही सर्व समाजविघातक, देशविघातक, देशविरोधी आणि आतंकवादी शक्तींशी सहानुभूती ठेवणाऱ्यांबरोबर कायम आम्ही संघर्ष केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही तो संघर्ष करू। मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की मुंबई शहराचा महापौर हा मराठीच होणार, मुंबई शहराचा महापौर हा हिंदूच होणार आणि कदाचित त्यांना दुसरा कोणतरी वेगळा महापौर हा करायचा होता। त्यामुळे त्यांचं कटकारस्थान हे मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी उधळून लावलेलं आहे आणि मुंबई शहराला हिंदू, मराठी, कोकणी, मालवणी महापौर हा लावलेला आहे। आम्ही अनेक कोविड काळातले घोटाळे बाहेर करताना पाहायला मिळाले। मुंबई महानगरपालिकेवर तुमची सत्ता आलेली आहे, महापौर तुमचा आता बसलेला आहे। पहिली महासभा होईल, या पहिल्या महासभेमध्ये 5 कलमी कार्यक्रमांमध्ये काय प्रमुख कार्यक्रम असतील? काय कार्यक्रम असतील तर ते आमचे महापौर, उपमहापौर, सभागृह नेते हे जाहीर करतीलच, पण मातृशक्तीचं नेतृत्व हे मुंबईच्या महानगरपालिकेला लाभलेलं असून मला हा पूर्ण विश्वास आहे की आई जगदंबेसारखं भ्रष्टाचाराला कायमचं, ज्या भ्रष्टाचाराला उद्धव ठाकरेंनी या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये जन्म दिला होता, त्या भ्रष्टाचाराला आई जगदंबेच्या आशीर्वादानं मातृशक्ती कायमचं उखडून फेकून दे। 25 वर्षाच्या कारभाराची श्वेतपत्रिका चार्जशीट मध्ये आहेच, त्यामुळे आम्हाला काही वेगळी चार्जशीट करायची आवश्यकता नाही। पोलिसांनी मिठी नदीच्या गाळाची चार्जशीट ही दाखल केलेली आहे, अनेक लोक जेलमध्ये सुद्धा आहेत। आम्ही येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांचं जीवन सुकर करण्याच्या दृष्टिकोनातून, मुंबईकरांना ईज ऑफ लिव्हिंग देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी
मुंबईकरांचा मुंबईच्या महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा विश्वास हा संपादित झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये कार्य करू. शिवसेनेची अपेक्षा होती की महापौर पद हे बाळासाहेबांची जन्मशताब्दी आणि इतर कारणांसाठी शिवसेनेला मिळावं. ती अपेक्षा तर पूर्ण झाली नाही. मात्र इतर समित्यांमधलं किंवा इतर सत्ता वाटप हे सामोपचाराने होईल अशी अपेक्षा तर संजय गाडी व्यक्त करतायत. कुठेतरी महापौर पद न मिळाल्याची खंत अजूनही त्यांच्यात काय? महापौर कुणाचा किंवा कुणाची होईल हे महत्वाचं नाहीये. आम्ही या निवडणुकीला महायुती म्हणून सामोरं गेलो होतो. आम्ही आधीच सांगितलं होतं की महायुतीचा महापौर या मुंबईच्या महानगरपालिकेवरती विराजमान होईल. निवडून आल्यानंतर आम्ही हे सांगितलं होतं की 118 नगरसेवक आणि नगरसेविका जे निवडून आलेले आहेत त्यांच्यापैकी एक कोणीतरी महापौर होईल. त्याचप्रमाणे त्या 118 पैकी महापौर झालेले आहेत, उपमहापौरही झालेले आहेत. आणि त्यामुळे कुठल्या पक्षाचा महापौर किंवा उपमहापौर होईल ह्याच्यापेक्षा महत्वाचं मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणं, मुंबई शहराची प्रगती घडवून आणणं आणि मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवणं हे क्रमप्राप्त आहे. कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुठलंही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्याकरता काम करत नाही. आम्ही समाजामध्ये उभे असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो. समित्यांचं वाटप कधीपर्यंत होईल? कारण मुंबईकरांना प्रतीक्षा आहे की आता कारभार सुरू होण्याची बहुमत तुम्हाला दिलेलं आहे. मात्र समित्यांचं वाटप रखडल्यामुळे कुठेतरी कारभार पण रखडला अशी चर्चा सुरू. कुठलंही कशाचंही वाटप रखडलेलं नाही. सगळा टाइम टेबल तुम्ही MS कडनं घेऊ शकता, कारण तो त्यांचा अधिकार असतो. ते जसं टाइम टेबल घोषित करतील त्यानुसार समित्यांच्या निवडणुका, प्रभाग समित्यांच्या निवडणुका, सगळ्या निवडणुका पार पडतील. त्यामुळे त्याचं टाइम टेबल तुम्ही त्यांना विचारा. 1.25 लाखाचा उल्लेख, 1.25 वर्षांचा उल्लेख जो केलेला आहे या सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये तो नेमका काय आहे? कारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं उपमहापौर पदासाठी 1.25 वर्षाचा उल्लेख आहे. तुमच्याकडनं मात्र तसा कुठलाही उल्लेख होताना दिसत नाही. नेमका फॉर्म्युला काय? नाही, असा कोणताही फॉर्म्युला नाही. त्यांनी असं ठरवलंय की त्यांचं उपमहापौर पद हे 1.25 वर्षाचं असेल, कारण त्यांना कदाचित अधिक कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी देण्याची इच्छा असेल. आमचं असं काही ठरलेलं नाही. योग्य वेळी आम्ही जो निर्णय घ्यायचा तो निर्णय घेऊ. स्वीकृत नगरसेवकांच्या बाबतीत सुद्धा अशाच पद्धतीची भूमिका राहणार आहे का? राष्ट्रवादी तुमच्या सोबत येण्यासाठी तयार नाहीये. स्वीकृत नगरसेवक साधारणपणे कोणाचे किती असतील त्याची आता चर्चा नव्यानं. स्वीकृत नगरसेवक हे संख्याबळानुसार ठरतात. त्यामुळे ज्याचं जेवढं संख्याबळ असेल तितके स्वीकृत नगरसेवक त्या त्या पक्षाला मिळतील. मुंबई का अगला मेयर हिंदू होगा, मराठी होगा, आज उस आश्वासन की कुर्ती उससे शुरू करते हैं. आज 44 साल के